आणि एक महत्त्वाची बातमी आहे। सरसंघचालक मोहन भागवत हे तरुणांसोबत संवाद साधणार आहेत। 6 ऑगस्टला मोहन भागवत जेनझी आणि जेन अल्फा या पिढीसोबत संवाद साधतील। तरुणांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या संवादाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। वांद्रे इथल्या कल्चरल सेंटर इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नुकताच दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जेनझींनी मोठं आंदोलन केलेलं होतं आणि त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील या आंदोलनाची दखल घेतल्याचं दिसतंय, कारण स्वतः सरसंघचालक मोहन भागवत हे 6 ऑगस्टला जेनझी आणि जेन अल्फा या पिढीसोबत संवाद साधणार आहेत। मयूर बोरसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मयूर, अखेर जे काही आंदोलन दिल्लीमध्ये झालेलं होतं त्याची दखल आता संघाने घेतली असं म्हणावं लागेल। बरोबर आहे सागर, फक्त दिल्लीच नाही, मुंबई, पाटणा आणि देशातल्या काही प्रमुख शहरांमध्ये आंदोलनाचं रान तरुणांकडून पेटवण्यात आलं होतं आणि त्यानंतर केंद्र सरकारला शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला। त्यामुळे कुठेतरी सरकार विरोधात या तरुणाईत रोष आहे का असं चित्र निर्माण झालं होतं आणि त्यानंतर आता या सरकारचा थिंक टँक असलेल्या वैचारिक टँक असलेली संघ आणि त्या संघाचे सरसंघचालक आता तरुणांशी संवाद साधणार आहेत। त्यामुळे ते नक्की काय बोलतात हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विशेषतः 15 ते 24 वयोगटातल्या विद्यार्थ्यांशी ते बोलणार आहेत। इंटरनॅशनल मुवमेंट टू युनाइट नेशन्स नावाचा एक कार्यक्रम आहे। या कार्यक्रमात त्यांना आमंत्रित करण्यात आलंय। नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये, म्हणजे बीकेसीत हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमात मुख्यतः 15 ते 24 वयोगटातल्या तब्बल 2000 विद्यार्थ्यांना समोरासमोर मार्गदर्शन केलं जाणार आहे अशी आयोजकांची माहिती आहे आणि यावेळी तरुणांचं म्हणणं सुद्धा ऐकून घेतलं जाणार आहे। त्यामुळे नक्की तरुण कोणत्या विषयावर त्यांच्याशी संवाद साधतात आणि मोहन भागवतांकडून नेमकं काय मार्गदर्शन त्यांना केलं जातं, आगामी काळात या तरुणांना कोणता संदेश दिला जातो किंवा कोणत्या भूमिका सरसंघचालक या तरुणांसंदर्भात स्पष्ट करते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सागर। नक्कीच मयूर, त्यामुळे हा संवाद अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण जेनझींनी संपूर्ण देश हादरवलेला होता। मुंबई, पुणे, दिल्ली त्याचबरोबर देशभरामध्ये रान पेटवलेलं होतं आणि याचा परिपाक असा की केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पाय उतार व्हावं लागलेलं होतं। त्यामुळे आता मोहन भागवत तरुणांसोबत नेमका काय संवाद साधतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे।